नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्याचं करिअर अतिशय महत्त्वाचं असतं. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच्या करिअरला त्याला योग्य दिशा द्यायची असते आणि म्हणून हा निर्णय सगळ्यात मोठा किंवा आव्हानात्मक असा हा निर्णय असतो. त्या अनुषंगानं पशुवैद्यकशास्त्र, दुग्ध तंत्रज्ञान आणि मत्स्यविज्ञान या क्षेत्रामधील शिक्षण आणि रोजगाराच्या संधी हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर SV उपाध्ये सरांना. नमस्कार सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. सरांबद्दल सांगायचं तर महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात सरसंचालक शिक्षण आणि अधिष्ठाता पशुवैद्यक विद्याशाखा म्हणून कार्यरत आहेत. सर, आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की पशुवैद्यकशास्त्र, दुग्ध तंत्रज्ञान आणि मत्स्यविज्ञान या क्षेत्रामध्ये शिक्षण देणारी महाराष्ट्रातील अधिकृत अशी कोणती संस्था आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ म्हणजे हे नागपूर स्थित आहे आणि याची स्थापना 3 डिसेंबर 2000 रोजी झालेली आहे. आणि पशुवैद्यक क्षेत्र असो किंवा दुग्ध तंत्रज्ञान किंवा मत्स्य विज्ञान याविषयी शिक्षण देणारी ही अधिकृत विद्यापीठ आहे आणि याला ICAR म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नंतर भारतीय पशुचिकित्सा परिषद आणि UGC या तिघांची मान्यता आहे. बरं सर, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचं जे मुख्यालय आहे ते आपल्याला नागपूरला आहे, पण याच्या अंतर्गत जी घटक महाविद्यालय आहे ती कुठे कुठे आहेत आणि ती कोणकोणती आहेत? आता या विद्यापीठांतर्गत जी घटक महाविद्यालय आहेत, जरी विद्यापीठ मी सांगितलं त्याप्रमाणे 2000 मध्ये स्थापन झालं तरी यातील घटक महाविद्यालय, बहुतांशी घटक महाविद्यालय हे जुनी आहेत. आता विदर्भाच्या बाबतीत बोलायचं असेल तर नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय आपल्या नागपूरला आहेत. त्याचप्रमाणे वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र इथे गोरेवाड्याला आहे. मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूरला आहे. त्याचप्रमाणे वरुड पुसदला म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय आहे आणि त्याशिवाय स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था ही अकोल्याला आहे. तर विदर्भातील ही महाविद्यालये येतात. त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालय आहे, जे पश्चिम महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना प्रवेश जास्तीत जास्त तिथे मिळतो. त्याप्रमाणे शिरवळ इथे ते कॉलेज आहे. मराठवाड्यामध्ये परभणी येथे पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था किंवा पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय आहे. त्याचप्रमाणे उदगीरला म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये तिथे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय आहे. कोकणाच्या भागामध्ये मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय आहे. उदगीरमध्ये पशुवैद्यक महाविद्यालयाबरोबरच दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय आणि मत्स्यविज्ञान महाविद्यालय सुद्धा आहे. सर, तुम्ही आता म्हणजे महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणारी घटक महाविद्यालय कोणती याबद्दल सांगितलं, तर नेमकं या विद्यापीठाचं धोरण आणि उद्दिष्ट कोणते कोणते आहेत? मी जसं सांगितलं, या विद्यापीठाची जी स्थापना आहे ही 2000 साली झाली आणि या पशुसंवर्धन असेल म्हणजे पशुविज्ञान किंवा मत्स्यविज्ञान किंवा दुग्ध तंत्रज्ञान या विषयातील शिक्षण देणं, विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पदवी प्रदान करणं म्हणजे थोडक्यात एक सबळ असं मनुष्यबळ या क्षेत्रामध्ये निर्माण करणं हा एक प्रमुख उद्देश आहे. त्याशिवाय या विद्यापीठामध्ये संशोधन कार्य केलं जातं. म्हणजे गरजेनुसार महाराष्ट्रामध्ये असेल किंवा आपल्या देशामध्ये कुठल्या प्रकारच्या संशोधनाची गरज आहे आणि ज्याद्वारे आपल्या शेतकरी बंधू किंवा पशुपालकांचं उत्पन्न कसं वाढेल आणि ओव्हरऑल म्हणजे एकंदरीतच आपल्या देशाची आणि राष्ट्राची कशी प्रगती होईल या दृष्टीने जे आवश्यक संशोधन आहे ते संशोधन या विद्यापीठाच्या अध्यापकांद्वारे करण्यात येतं. आणि हे जे संशोधन झालेलं आहे हे लॅब टू लँड म्हणजे प्रयोगशाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये जे शिक्षण झालेलं आहे तर ते शिक्षण शेतकऱ्यांपर्यंत किंवा पशुपालकांपर्यंत पोहोचवायचं. तर याकरता विस्तार कार्य हे सुद्धा महाविद्यालयाचं म्हणजे आमच्या विद्यापीठाचा एक मूळ उद्देश आहे. आणि हे विस्तार कार्य करताना पशुसंवर्धन विभाग असेल महाराष्ट्र शासनाचा किंवा दुग्ध तंत्रज्ञान विभाग असेल किंवा दुग्ध व्यवसाय विकास विभाग आहे किंवा मत्स्य व्यवसाय विभाग आहे, तर या विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय राखून हे आपलं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं विद्यापीठाचं उद्दिष्ट असतं. त्याचप्रमाणे विद्यापीठात जो अध्यापक वर्ग कार्य करतोय त्या अध्यापक वर्गांचं ज्ञान हे अद्यावत राहावं याकरता विविध कार्यशाळा आम्ही आयोजित करतो. चर्चासत्र किंवा परिसंवाद किंवा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्या जातात आणि त्याद्वारे सबळ मनुष्य व्हावा म्हणजे सबळ मनुष्यबळ विद्यार्थी जो आमच्या महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून बाहेर पडेल तो आपल्या शेतकरी किंवा पशुपालकांच्या जास्तीत जास्त कसा कामी येईल आणि प्रगतीसाठी कसा हातभार लावेल हा विद्यापीठाचा उद्देश असतो. याशिवाय निम्न शिक्षणामध्येही सुद्धा म्हणजे ज्यांना जे 12वी पर्यंत शिकू शकत नाही किंवा 12वी नंतर शिक्षण घेऊ शकत नाही तर त्यांना निम्न शिक्षण म्हणजे स्वतःचा व्यवसाय करण्याच्या दृष्टीने असा पदविका अभ्यासक्रमही विद्यापीठातर्फे राबवला जातो. आणि याशिवाय विद्यापीठ हे राज्य शासनाची एक थिंक टँक म्हणून राज्य शासनाला ज्या ज्या विभागामध्ये जी आवश्यकता असेल या क्षेत्रांमध्ये तर त्या क्षेत्रांकरता मदत म्हणून एक थिंक टँक म्हणून विद्यापीठाचं उद्दिष्ट आहे आणि धोरण आहे.
त्या दृष्टीने विद्यापीठ हे कार्यरत असतं आणि राज्य शासनाच्या तिन्ही विभागाशी समन्वय राखून विद्यापीठ आपला कारभार करत असतो. जसं सर तुम्ही टीचिंग स्टाफसाठी कंटिन्युअस फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवले जातात तुमच्याकडे, तसंच शेतकरी असतील किंवा पशुपालक असतील, जसे तुमचे घटक महाविद्यालय त्यांच्या अंतर्गत काही ट्रेनिंग्स तुम्ही प्रोव्हाइड करता का पशुपालकांना? बरोबर आहे. अगदी शिक्षण जसं आम्ही म्हटलं की जसं फॉर्मल एज्युकेशन किंवा आपण हे शिक्षण देतो आहोत, बरेच जणांना शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना हे शिक्षण इतक्या लॉंग ड्युरेशनचं करणं शक्य नसतं. तर स्वयंरोजगाराच्या दृष्टीने त्याला कुक्कुटपालन असेल, वराहपालन असेल किंवा डेअरी जर त्याला टाकायची असेल, तसे छोटे छोटे प्रशिक्षण कार्यक्रम आमच्या घटक महाविद्यालयातर्फे विस्तार विभागातर्फे नियमितपणे आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे परिसंवाद आणि कार्यशाळाही होतात की ज्यामध्ये ऍक्च्युअली येऊन त्यांना पशुपालकांना जसं छोटे छोटे प्रयोग असतील तर ते करून दाखवल्या जातात आणि हँड्स ऑन ट्रेनिंग दिल्या जातं की जेणेकरून ते त्यांच्या शेतावरती ते अंमलात आणू शकतील. बरं सर, एखाद्याला म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर वेटरनरी ग्रॅज्युएट व्हायचं असेल तर काय शैक्षणिक पात्रता लागेल? आता 12वीचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे. आता वैद्यकीय पशुवैद्यकीय क्षेत्रात ऍडमिशन जर त्याला घ्यायची असेल तर त्याला 10+2 म्हणजे 12वी नंतर अभ्यासक्रमात प्रवेश घेता येतो. 12वी मध्ये त्याला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे विषय अत्यावश्यक आहेत. त्यासोबत इंग्रजी, तर हे 3 आणि इंग्रजी एक चौथा विषय, या विषयात किमान 50% गुण 12वीला असणं आवश्यक आहे. त्याशिवाय जी नॅशनल लेव्हलला जी नीट परीक्षा होते युजी साठी, तर ती नीट परीक्षा पास असणं आवश्यक आहे. 12वी मध्ये मी जे सांगितलं 50% गुण आवश्यक आहेत, तर त्यात राखीव प्रवर्गाकरता 47.5% गुण असले तरी चालतात आणि नीट परीक्षेच्या गुणांवर मात्र ऍडमिशन होते. आणि सर, एखाद्या उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर त्यांनी कसा करायचा आणि कुठे करायचा? आता परवाच आमची वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यापीठामार्फत आणि आमची विद्यापीठाची वेबसाईट आहे www.mapsu.in किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी खास तयार केलेली www.mapsu.ac.in याच्यावर जर आपण लॉग इन केलं तर त्या वेबसाईटवर प्रॉस्पेक्टस अवेलेबल आहे. पाठ्यक्रम काय आहे, किती वर्षांचा आहे आणि फीस स्ट्रक्चर किती आहे, किती फी भरावी लागणार आहे आणि प्रवेश प्रक्रिया काय आहे, म्हणजे त्याचे निश्चित दिनांक काय आहेत, हे सगळं डिटेल्स आपण दिलेले आहेत. तर सगळ्यांना विनंती आहे की निश्चितपणे या वेबसाईटवर जर आपण गेलात तर अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आणि ट्रान्सपरन्सी आहे, म्हणजे अतिशय पारदर्शक अशी प्रवेश प्रक्रिया आहे. यामध्ये दरवेळेस मेरिट लिस्ट कोण आहे, म्हणजे अगदी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याला कळतं की मला प्रवेश मिळू शकेल का, मिळत असेल तर कुठल्या कॉलेजला, कुठल्या कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घ्यायचा आहे त्याच्यासाठी ऑप्शन फॉर्म्स असतात आणि ते भरून मेरिटनुसार त्याला ॲडमिशन प्रवेश का मिळाला किंवा का मिळाला नाही याचं उत्तर त्याला तिथेच मिळू शकतं. अजून एक विद्यापीठाने एक चांगली सोय केली आहे जी मी सांगू इच्छितो की प्रवेश अर्ज भरल्यानंतरही बरेचदा चुका राहतात. कारण आपले विद्यार्थी जे आहेत नुकतेच 12वी झालेले आहेत आणि बरेचदा ग्रामीण भागामधले काही विद्यार्थी असतात, तर प्रवेश प्रक्रियेच्या कोणते फॉर्म्स त्यांनी कोणते सर्टिफिकेट्स लावायचे हे जर तो विसरलाय तर आम्ही त्याला 3 दिवसाची पुन्हा मुदत देतो आणि ग्रीव्हन्स फॉर्म भरावा लागतो आणि अशा याच्यामध्ये विद्यापीठ किंवा महाविद्यालयातर्फे कळवण्यात येतं वेबसाईटवर आणि त्याला SMS द्वारे की हे सर्टिफिकेट्स कमी आहे किंवा चुकीचे आहेत आणि त्याला ती संधी उपलब्ध करून दिल्या जाते की पुन्हा एकदा तो ते सर्टिफिकेट पुन्हा व्यवस्थित बघून लावू शकेल. तर ही प्रवेश प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे आम्ही पार पाडतो. सर, मग हा पदवी अभ्यासक्रम किती वर्षाचा आहे? हा पशुवैद्यक पदवी अभ्यासक्रम हा एकूण 5.5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. यात 4.5 वर्षापर्यंत बेसिक सगळे विषय शिकवले जातात, म्हणजे त्याचं प्रात्यक्षिक आणि लेक्चर्स होतात. यामध्ये बेसिक सायन्स आहे, जसं शरीररचनाशास्त्र आहे किंवा शरीर क्रियाशास्त्र आहे, त्याप्रमाणे पशुपैदास शास्त्र असेल, क्लिनिकल किंवा चिकित्सालयीन विषयामध्ये शल्यक्रियाशास्त्र, नंतर प्रसूती रोगशास्त्र किंवा औषध भिषजशास्त्र, पॅराक्लिनिकल विभागाचा जर विचार केला तर मायक्रोबायोलॉजी, विकृतीशास्त्र, पॅरासिटॉलॉजी असे विविध विषय असतात. तर हे साधारणतः 4.5 वर्षामध्ये याचं लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स घेतल्या जातात. त्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप असते. आता जसं मेडिकलच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप असते त्याच धर्तीवर ही इंटर्नशिप असते आणि या 1 वर्षामध्ये त्या विद्यार्थ्याला विविध ठिकाणी म्हणजे महाविद्यालयाच्या बाहेर जाऊन असं ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे जसं कॅटल ब्रीडिंग फार्म आहे, कॅटल ब्रीडिंग फार्म म्हणजे पशुपैदास क्षेत्र असेल किंवा कुक्कुट प्रक्षेत्र असेल किंवा लॅबोरेटरीज ज्या असतील, प्रयोगशाळा, त्या राज्य शासनाच्या असतील, केंद्र शासनाच्या असतील किंवा महाविद्यालयाच्या सुद्धा असू शकतील. अशा ठिकाणी 1 महिना 2 महिने वन्यजीवासाठी 1 महिन्याचं ट्रेनिंग, असं विविध ट्रेनिंग देऊन एक सक्षम मनुष्यबळ आणि एक निष्णात तज्ञ तयार करण्याची
किंवा निर्माण करण्याची विद्यापीठाचा नेहमी असा मानस असतो आणि त्या दृष्टीने 5.5 वर्षामध्ये आपण एक उत्कृष्ट पशुवैद्यक निर्माण करू शकतो. सर, आणि एखाद्याला उच्च शिक्षण घ्यायचं असेल, म्हणजे एखादा वेटरनरी डॉक्टर झाला, त्याला मास्टर्स करायचं असेल किंवा PhD करायचं असेल, तर विद्यापीठामध्ये अशी तरतूद आहे का? हो, आता हे पशुवैद्यक विद्याशाखा जर म्हटलं तर अतिशय म्हणजे ब्रॉड असं हे क्षेत्र आहे आणि खूप सारे विषय आहेत. आता ग्रॅज्युएशन लेवलला किंवा पदवी लेवलला त्याच्यात सगळ्या विषयांचा थोडा थोडा अभ्यास असतो. मात्र त्यात स्पेशलायझेशन जर करायचं असेल तर मास्टर ऑफ व्हेटरनरी सायन्स हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे जो BVSc and AH नंतर असतो. त्याच्याशिवाय आचार्य पदवी अभ्यासक्रम जो 3 वर्षाचा असतो नियमित विद्यार्थ्यांकरता. आणि इन सर्व्हिस कॅन्डिडेट जे असतात आमच्या विद्यापीठाचे त्यांच्याकरता हा 4 वर्षात विभागलेला असा आचार्य पदवी अभ्यासक्रम असतो. आणि त्यात विविध विषय जे मी मग सांगितले की जे पदवी अभ्यासक्रमात असतात त्या विषयांचा इन डेप्थ किंवा सखोल अभ्यास त्याच्यामध्ये क्लिनिकल, नॉन क्लिनिकल, पॅराक्लिनिकल जोही विद्यार्थी जो निवडेल त्याचा डिटेल अभ्यास त्याच्यात राहील. त्याची पण प्रवेश प्रक्रिया जी आहे त्याचाही प्रवेश जो आहे हे नॅशनल लेवलच्याच परीक्षे मार्फत होतात. म्हणजे जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे त्याच्यातर्फे ICAR ची जी परीक्षा होते त्याच्या थ्रूच याच्याही ऍडमिशन्स होतात. बरं सर, पशुवैद्यकासाठी रोजगाराच्या संधींबद्दल काय सांगाल? जसं शासकीय असू दे किंवा अशासकीय किंवा निमशासकीय असू दे, तर काय सांगाल? आता पशुवैद्यक क्षेत्रामध्ये रोजगाराला किंवा स्वयंरोजगाराला भरपूर अशा संधी आहेत. राज्य शासनाचा जर विचार केला आपण तर राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग आहे. त्या पशुसंवर्धन विभागामध्ये पशुवैद्यकाला पशुधन विकास अधिकारी म्हणजे ही वर्ग 1 चे पद आहे. तर पशुधन विकास अधिकारी म्हणून त्याला सुरुवात करावी लागते. त्यानंतर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन किंवा उपायुक्त पशुसंवर्धन, सहआयुक्त पशुसंवर्धन किंवा अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन इथपर्यंत त्याला जाता येऊ शकतं. हे झालं सर गव्हर्नमेंटच्या बाबतीत. म्हणजे केंद्र शासनामध्ये सुद्धा भरपूर संधी उपलब्ध आहे. याशिवाय बरं, आपण ज्या पशुवैद्यक शास्त्रातील गव्हर्नमेंट किंवा नॉन गव्हर्नमेंट ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्याबद्दल बघू, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. अरे वाह भैया, अकेले अकेले? अरे तू भी ले, पर खाएगा कैसे? मैं ऑर्गेनिक खेती की बात कर रहा रे बेटे. अकेले अकेले खेती कब तक करेगा? मतलब गांव में 20-25 किसानों का समूह बना के पंजीकरण करवा ले, फिर सरकारी ट्रेनिंग भी मिलेगी और मुफ्त जैविक बीज खाद भी. फिर PGS ऑर्गेनिक की सरकारी मोहर के साथ तेरी उपज आकर्षक पैक में पहुंचेगी बड़े बाजार तक. अच्छा? हाँ. अरे भाई, कहाँ चल दिया? सबको साथ लाने, आमदनी बढ़ाने. तो किसान भाई समझ गए ना? साथ मिलकर ऑर्गेनिक खेती कीजिए, अपनी परंपरा को आगे बढ़ाइए, ज्यादा मुनाफा कमाइए. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. दर्शको, आपलं पुनश्च स्वागत. सर, आपण चर्चा करत होतो की पशुवैद्यक शास्त्रामध्ये रोजगाराच्या संधी कशा आहेत, काय सांगाल? मी आता राज्य शासनाबद्दल तर माहिती दिली. याशिवाय केंद्र शासनामध्ये जे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे किंवा डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल सायन्स आहे किंवा डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंडरी आहे, याही ठिकाणी पशुवैद्यकाला संधी चांगल्या आहेत. याशिवाय मिलिटरीमध्ये रिमाउंट व्हेटरनरी कॉर्प्स म्हणून एक वेगळं स्वतंत्र असं डिव्हिजन आहे, तिथे सुद्धा पशुवैद्यकाला संधी आहेत. शासकीय सेवेशिवाय कोऑपरेटिव्ह सेक्टर्स मध्ये किंवा NGOs मध्ये पशुवैद्यकाची आवश्यकता असते. आता यामध्ये दुग्धशाळा असतील किंवा NGOs जे शेल्टर आहेत किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲनिमल बर्थ कंट्रोलचे प्रोग्राम्स राबवते किंवा या म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा पशुवैद्यकांची गरज लागते. त्याच्याशिवाय स्वयंरोजगार तो करू शकतो. म्हणजे त्यामध्ये कुक्कुटपालन असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल किंवा स्वतःचं क्लिनिक म्हणजे आपला दवाखाना तो टाकू शकतो. आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर अशा दवाखान्यांना फार मोठी मागणी आहे, तर त्याच्यामुळे यामध्ये त्याला पशुवैद्यकाला फार संधी आहे. हो सर, मगाशी तुम्ही बोलत होतात की तुमच्या विद्यापीठामार्फत हे पदविका अभ्यासक्रम जे असतात, डिप्लोमा कोर्सेस, ते राबवले जातात, तर त्याबद्दल काय सांगाल? आता आमच्या विद्यापीठामार्फत पदविका महाविद्यालय सुद्धा आहेत. कारण 10वी नंतर जर पुढे कोणाला जर शिक्षण जास्त घ्यायचं नसेल किंवा 12वी नंतर शिक्षण घ्यायचं नसेल तर अशा ठिकाणी तो आमच्या विद्यापीठामार्फत LMDP म्हणजे लाईव्हस्टॉक प्रोडक्शन अँड डेअरी प्रोडक्शन
याविषयी लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन असा एक डिप्लोमा आहे किंवा पदविका अभ्यासक्रम आहे आणि तो 10वी नंतर 2 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 100 पदविका विद्यालय किंवा शाळा आपल्या आहेत. तर त्याद्वारे त्याला स्वयंरोजगार स्थापन करण्याच्या दृष्टीने निश्चितपणे शिकवल्या जातं आणि तो आपला त्याचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतो. सर, आपण वेटरनरी ग्रॅज्युएशन बद्दल बघितलं, आता आपण डेअरी टेक्नॉलॉजीकडे वळूया, कारण आजचा आपला विषयच आहे की आपल्याला तिन्ही टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. तर डेअरी टेक्नॉलॉजी बद्दल काय सांगाल? बीटेक डेअरी टेक्नॉलॉजीचं काय महत्त्व आहे? दुग्ध, आता भारत देशाचा जर आपण विचार केला तर आपल्याला आपण जाणतोच आहे की कृषी प्रधान देश आहे आणि दुग्ध व्यवसाय हा एक पूरक व्यवसाय म्हणून सुरुवातीला गणला जात होता. परंतु श्वेत क्रांती किंवा धवल क्रांती जी झाली 1975 मध्ये, तेव्हापासून आपल्या देशाचं दुग्धोत्पादन जे आहे हे सतत 6 ते 8% वाढत आहे आणि मला सांगायला अभिमान आहे की मागच्या वर्षीपर्यंत 2021 आपलं उत्पादन जे आहे हे 222 मिलियन टन होतं आणि आपण जगामध्ये 1998 पासून सतत पहिल्या क्रमांकावर आहोत दुग्धोत्पादनाच्या बाबतीत. आणि यापुढची जर काळाची गरज लक्षात घेतली आपण की आता वाढतं शहरीकरण होत आहे, राहणीमान चेंज होत आहे, त्यानंतर 40 वर्षाची जी वाढणारी लोकसंख्या आहे ही जर गरज लक्षात घेतली तर अजून साधारणतः 600 मिलियन टन पर्यंत आपल्याला दुग्धोत्पादन वाढवायचं आहे. तर त्यामुळे दुग्ध तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये निश्चित संधी आहे आणि दूध म्हणजे पातळ दूध जे शेतकरी आपण विकतात, निखळ दूध ज्याला आपण म्हणतो, त्याच्याशिवाय दुग्ध उत्पादनामध्ये खूप असा स्कोप आहे. म्हणजे दुग्ध प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार केले जातात आणि या सगळ्यांसाठी दुग्ध तंत्रज्ञान तज्ञ असणं आवश्यक आहे. बरं, डेअरी टेक्नॉलॉजीच्या ज्या तुम्ही सांगताय सर, त्या रोजगाराच्या संधी म्हणून पण आपण त्यांना कन्सिडर करू शकतो. म्हणजे मिल्क प्रोसेसिंग झालं किंवा मग त्या मिल्कपासून निर्माण होणारे बाय प्रॉडक्ट झाले, तर याला पण वाव आहे. म्हणजे याच्या सेलला निश्चितपणे म्हणजे शासकीय नोकऱ्या तर आहेतच. म्हणजे शासकीय नोकऱ्यांमध्ये दुग्ध विकास अधिकारी असेल किंवा उपायुक्त असतील किंवा सहआयुक्त असतील, यामध्ये तर नोकरीच्या संधी आहेतच. याशिवाय कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये भरपूर नोकरीच्या संधी आहेत. तर त्यामुळे दुग्ध तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भरपूर वाव आहे असं मी म्हणेन. बरं, बीटेक नंतर पण सर उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल विद्यार्थ्यांना तर तशी तरतूद या संदर्भात आहे का आपल्या विद्यापीठात? हो, बीटेक हा आपला 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे आणि 12वी नंतर म्हणजे यामध्ये सुद्धा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय आवश्यक आहेत. आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित याशिवाय इंग्रजी या विषयामध्ये विद्यार्थ्याला 12वी मध्ये 50% गुण किमान मिळवणं आवश्यक आहे आणि राखीव प्रवर्गाकरता त्याला किमान 40% गुण मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे मग तो दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयात पदवीला अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. आता आपण जे म्हटलं की पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी काय, तर हा पदवी प्रवेश झाल्यानंतर, पदवी प्राप्त झाल्यानंतर डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये पण चांगला स्कोप आहे पदव्युत्तर शिक्षणाकरता. मग त्यामध्ये डेअरी मायक्रोबायोलॉजी असेल, डेअरी रिसोर्स मॅनेजमेंट असेल, डेअरी इंजिनिअरिंग असेल, तर अशा विविध विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण करता येतं. आणि आमच्या वरुडला दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये एकूण पदवी प्रवेशाकरता 35 जागा आहेत, ज्यातल्या 32 या विद्यापीठामार्फत आणि 3 ICAR मार्फत भरण्यात येतात. पण पदव्युत्तर शिक्षण सुद्धा वरुडला दिलं जातं आणि 4 विषयामध्ये प्रत्येकी 2 याप्रमाणे प्रवेश क्षमता आहे. पदव्युत्तर शिक्षण म्हणजे सद्यस्थितीत आम्ही MTech किंवा MSc सुरू केलेला आहे आणि आचार्य पदवी अभ्यासक्रमही आम्ही लवकरच सुरू करत आहोत. बरं सर, आपण आता डेअरी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जाणून घेतलं, आता फिशरीच्या बाबतीत जाणून घेऊया. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए, कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए, कोई फिक्र नहीं. अब कैसी भी आपदा हमारी फसल पे आ जाए, क्षति होने पर हमारे दावों का उचित भुगतान मिलता है, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी किया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. भारत सरकार का हर प्रयास
किसानों को दे रहा है एक नई आस। देश के किसानों की खुशहाली और उन्हें आत्मनिर्भर बनाने के लिए भारत सरकार समर्पित है। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में कृषि क्षेत्र में किए गए निरंतर प्रयासों के फलस्वरूप देश खाद्यान्न व बागवानी के क्षेत्र में आत्मनिर्भर हो चुका है और देश में दलहन का उत्पादन भी बढ़ा है। इसी तरह भारत सरकार ने खाद्य तेलों के उत्पादन को बढ़ाने के भी अनेक प्रयास किए हैं। इसी क्रम को आगे बढ़ाते हुए माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत सरकार ने दूरदर्शी निर्णय लेते हुए राष्ट्रीय खाद्य तेल मिशन ऑयल पाम की शुरुआत की है। इस मिशन से देश भर के किसानों को बहुत लाभ मिलेगा। कृषि के पूंजी निवेश में वृद्धि होगी, खाद्य तेल आयात पर देश की निर्भरता कम होगी और रोजगार के नए अवसर पैदा होंगे। खाने के तेल में आत्मनिर्भरता के लिए अब राष्ट्रीय खाद्य तेल मिशन ऑयल पाम का संकल्प लिया गया है। इससे किसानों को तो सीधा लाभ होगा ही, गरीब और मध्यम वर्ग के परिवारों को सस्ता और अच्छी क्वालिटी का तेल भी मिलेगा। यही नहीं, ये मिशन बड़े स्तर पर रोजगार का निर्माण करेगा। इस मिशन के अंतर्गत ऑयल पाम का रकबा और पैदावार बढ़ाने पर जोर देने के लिए सरकार ने 11,000 करोड़ रुपए से अधिक की सहायता राशि निर्धारित की है। मिशन के तहत सरकार ने ऑयल पाम की खेती के लिए रोपण आदि की सहायता में बढ़ोतरी करते हुए पहले मिलने वाले 12,000 रुपए प्रति हेक्टेयर को बढ़ाकर 29,000 रुपए प्रति हेक्टेयर तक कर दिया है। ऑयल पाम के पुराने बागों के पुनरुद्धार के लिए 250 रुपए प्रति पौधा के हिसाब से विशेष सहायता दी जा रही है। पौधारोपण सामग्री की कमी दूर करने और बीजों की पैदावार करने वाले बागों को भी सहायता दी जाएगी। इसके तहत 15 हेक्टेयर ऑयल पाम उद्यान के लिए 80 लाख रुपए तक की सहायता राशि दी जाएगी। इसके अलावा नर्सरी विकास के लिए 40 लाख रुपए तक तय किए गए हैं। पूर्वोत्तर और अंडमान राज्यों के लिए विशेष सहायता का भी प्रावधान है। ऑयल पाम के किसान ताजे फलों के गुच्छे यानी FFB का उत्पादन करते हैं, जिनकी वर्तमान में कीमतें अंतर्राष्ट्रीय मूल्यों में उतार चढ़ाव के आधार पर तय होती हैं। पहली बार केंद्र सरकार ताजे फलों के गुच्छे की कीमत के लिए किसानों को आश्वासन दे रही है। ये व्यवहार्यता मूल्य यानी VP कहलाएगा, यानी किसानों को कोई घाटा नहीं होने दिया जाएगा। व्यवहार्यता मूल्य VP तय करने की शुरुआत 1 नवंबर से होगी और अगले वर्ष 31 अक्टूबर तक जारी रहेगी। इसे ऑयल पाम वर्ष कहा जाएगा। इस योजना के तहत वर्ष 2025-26 तक ऑयल पाम का रकबा 6.5 लाख हेक्टेयर सृजित करने और कच्चे ऑयल पाम की पैदावार वर्ष 2025-26 तक 11.20 लाख टन पहुंचाने का लक्ष्य निर्धारित किया गया है। सरकार के इस महत्वपूर्ण निर्णय से देश में ऑयल पाम की खेती करने वाले किसानों में विश्वास पैदा होगा और वे खेती का रकबा बढ़ाएंगे। इस तरह पाम ऑयल का उत्पादन भी बढ़ेगा, जिससे किसानों की आय बढ़ेगी और ग्रामीण अर्थव्यवस्था भी सुदृढ़ होगी। शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठं पाऊल, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना। प्रत्येक शेताला पाणी, प्रत्येक थेंबानं अधिक उपज, सिंचनाचे योग्य उपाय आणि जल संरक्षणाच्या नव्या तंत्रज्ञानासह वाढणार जमिनीचा जलस्तर। जिल्हा स्तरापर्यंत असतील सिंचन योजना। बिगर सिंचित क्षेत्रापर्यंत पोहोचल्यानं वाढणार उत्पादन। भारत सरकारची भव्य योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना। दर्शक हो, आपलं पुन्हा स्वागत सर। आपण डेअरी टेक्नॉलॉजी बद्दल जाणून घेतलं। आता मत्स्य विज्ञानाचा म्हणजे BFSC हा जो डिग्री कोर्स आहे तो किती वर्षाचा आहे? मत्स्य विज्ञान ही आमची तिसरी महत्वाची शाखा आहे आणि हा जो पदवी अभ्यासक्रम आहे हा 4 वर्षाचाच आहे, बीटेक दुग्ध तंत्रज्ञान सारखा। आणि या 4 वर्षामध्ये म्हणजे बीटेक दुग्ध तंत्रज्ञान असेल किंवा मत्स्य विज्ञान असेल, या दोन्हीमध्ये 3 वर्षाचं शिक्षण दिलं जातं। आणि मी जसं सांगितलं पशुवैद्य क्षेत्रामध्ये इंटर्नशिप असते, तसं यामध्ये स्टुडंट रेडी प्रोग्राम असतो। यामध्ये आता मत्स्य व्यवसाय बोलायचं झालं तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये किंवा कारखान्यांमध्ये किंवा फील्ड मध्ये ऍक्च्युअली शेततळ्यांमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांना तिथे शिक्षण दिलं जातं। तर हा असा 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आहे
आणि यामध्ये फिश बायोलॉजी, फिश पॅथॉलॉजी, फिश रिसोर्स मॅनेजमेंट किंवा फिशरीज रिसोर्स मॅनेजमेंट अशा प्रकारचे विषय शिकवले जातात. एखाद्या विद्यार्थ्याला मग BFSC ला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर मग पुन्हा त्याला काय शैक्षणिक पात्रता लागेल? पशुवैद्यक किंवा दुग्ध तंत्रज्ञान विषयासारखंच याही विषयाकरता 12वी ही पात्रता आवश्यक आहे. या 12वी मध्ये त्याला जसं पशुवैद्यक क्षेत्रात आहे तसंच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र आणि इंग्रजी हे विषय आवश्यक आहेत. आणि या चारही विषयाला मिळून त्याला ओपन वर्ग कॅटेगरीचा असेल तर किमान 50% गुण आणि राखीव प्रवर्ग असेल तर किमान 40% गुण आवश्यक आहेत. आणि याची सुद्धा ऍडमिशन जी आहे ही बीटेक प्रमाणेच नॅशनल लेव्हलला जी परीक्षा आपली महाराष्ट्र शासनाची जी MSCIT परीक्षा आहे त्या परीक्षेच्या मेरिटच्या बेसिसवर होते. बरं. आणि या मत्स्य विज्ञान क्षेत्रामध्ये सर रोजगाराच्या संधींबद्दल काय सांगाल? मत्स्य विज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा रोजगार आणि स्वयंरोजगार दोन्ही संधी उपलब्ध आहेत. रोजगाराच्या बाबतीत राज्य शासनाचं मत्स्य विभाग आहे, यामध्ये फिशरीज डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा उपायुक्त किंवा सह आयुक्त या पदांपर्यंत जाता येतं. कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये पुन्हा आणि किंवा मी मग सांगायचं विसरलो की पशुवैद्यक असो, दुग्ध तंत्रज्ञान असो किंवा मत्स्य विज्ञान असो, राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत त्यामध्ये सुद्धा या पदवीधरांची आवश्यकता असते. आणि शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना जे कर्ज हवं असतं तर ते बँकांमध्ये प्रोसेसिंग करायला या लोकांची आवश्यकता असते. त्यामुळे बँकांमध्ये किंवा कोऑपरेटिव्ह मध्ये अतिशय वाव आहे. तर त्याचप्रमाणे तो मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. सर, जसं आपण पशुवैद्यक क्षेत्राबद्दल जाणून घेतलं तसंच एखाद्या विद्यार्थ्याला बीटेक आणि BFSC ला ऍडमिशन घ्यायची असेल तर पुन्हा त्यांनी अर्ज कसा करायचा आहे आणि कुठे करायचा आहे? आता मी जसं सुरुवातीला सांगितलं आमची जाहिरात सुद्धा प्रकाशित झालेली आहे आणि तिन्ही विद्याशाखांच्या जे प्रवेश प्रक्रिया ही सोबतच राबवल्या जाणार आहे. ऑनलाईन सॉफ्टवेअरद्वारे आहे. त्यामुळे विद्यापीठाची वेबसाईट मी परत एकदा वाचतो www.mapsu.in किंवा www.mapsu.ac.in या वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे. तिन्ही विद्याशाखेंचे प्रॉस्पेक्टस किंवा अभ्यासक्रम काय आहे, पाठ्यक्रम काय आहे याची सविस्तर माहिती आणि प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती ही त्या प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेली आहे. आणि 8 जुलै ही या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेची शेवटची तारीख आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी 8 जुलैपूर्वी या प्रवेशाकरता अर्ज करायचे आहेत. तर त्यामुळे सर्वांना विनंती आहे की वेबसाईटवर जाऊन बघून निश्चितपणे या तिन्ही अभ्यासक्रमांचा एक प्रोफेशन म्हणून विचार करावा. कारण या प्रोफेशनमध्ये म्हणजे अतिशय वाव आहे. स्वयंरोजगार असो किंवा रोजगाराच्या संधी असो, त्यामुळे निश्चित याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. बरं सर, तुम्ही म्हणालात की पशुवैद्यक शास्त्रामध्ये आणि बीटेक मध्ये पण म्हणजे रोजगाराच्या संधी तर उपलब्ध आहेत, याशिवाय उच्च शिक्षणाची तरतूद तुमच्या विद्यापीठात आहे. तर फिशरीच्या बाबतीत असं आहे का? फिशरीच्या बाबतीत सुद्धा आहे. आमच्या महाविद्यालयांमध्ये आम्ही एक सेल तयार केलेला आहे विशेष, की ज्यामध्ये परदेशी जर शिक्षणाकरता जायचं असेल किंवा महाराष्ट्राबाहेर जर शिक्षणाला जायचं असेल तर त्यांना करिअर काउन्सिलिंगसाठी आमचं जो अध्यापक वर्ग आहे तो नेहमी उपस्थित असतो. त्यामुळे परदेशामध्ये सुद्धा याला चांगला वाव आहे. आणि त्यामुळे मी पुनश्च एकदा आवाहन करतो की निश्चितपणे या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी असल्यामुळे या क्षेत्रामध्ये प्रवेश प्रक्रिया निश्चितपणे घ्यावा विद्यार्थ्यांनी, असं मी आवाहन करू इच्छितो. धन्यवाद सर, तुम्ही कमी वेळामध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती आमच्या दर्शकांना दिली. तर दर्शक हो, आज या तिन्ही क्षेत्राबद्दल आपण सरांकडनं जाणून घेतलं, त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल याबद्दल दुमत नाही आहे. सर, आपण वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची
आमची माणसा आमची माती आमची माणसा. आपल्याकडे शेतीबरोबर पूरक असा जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. पशुपालनामध्ये सध्या गोपालनाला जास्त महत्त्व आहे. गाईचे दूध, गोमूत्र आणि शेण याला बाजारात मोठी मागणी आहे. परंतु जनावर म्हटले की व्यवसायात शेतकऱ्यांना पशुच्या विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं. बऱ्याच ठिकाणी प्राण्यांना रोग आणि इतर आजारांमुळे प्राणास मुकावं लागतं. यातील एक अतिशय त्रासदायक आजार म्हणजे जनावरांना होणारी विषबाधा, ज्यामुळे गरीब शेतकरी बांधवांचा पशु आपले प्राण गमावू शकतो. यासाठी शेतकरी बांधवांना विषबाधेबद्दलची माहिती, त्याचे प्रकार, ओळख आणि उपाययोजना या सर्वांची माहिती असणं आवश्यक आहे. या भागात आपण पाहूया जनावरातील विषबाधा आणि त्याचं व्यवस्थापन. जनावरांमधील विषबाधा कशी होते, त्याचप्रमाणे ती विषबाधा झाल्यास शेतकरी बंधू आणि भगिनींनी काय काळजी घ्यायची आहे. सर्व जनावरांमध्ये ही विषबाधा सारखीच होते किंवा वेगवेगळ्या प्रकारे होते, याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. साधारणतः जनावरं जेव्हा दूषित पाणी पितात किंवा दूषित चारा खातात तेव्हा त्यांना विषबाधा होते. किंवा आपल्याला माहीतच असेल की शेतामध्ये जेव्हा आपण चारा पिकासाठी फवारणी करतो, कीटकनाशकांची फवारणी करतो किंवा तणनाशकांची फवारणी करतो किंवा त्यासोबतच आपण उंदीर किंवा घुशी आपल्या शेतामध्ये येऊ नये त्यासाठी त्यांना मारण्यासाठी काही औषधं बाजारामध्ये मिळतात. ती औषधं जेव्हा आपण गोठ्यामध्ये किंवा शेतामध्ये टाकतो ती औषधं खाऊनसुद्धा जनावरांना विषबाधा होते. यासोबतच आपण पाहिलं असेल की साप किंवा विंचू किंवा आणखी विषारी प्राणी यासारखे प्राणी जनावरांना चावल्यास त्यांना विषबाधा होते. तरी वेगवेगळ्या प्रकारे होणारी विषबाधा आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. विषबाधेचं प्रमुख कारण म्हणजे जनावरांमध्ये आपण शेतामध्ये जेव्हा फवारणी करतो तर फवारणीचं औषध असेल किंवा खतं असतील तर ते खताचं प्रमाण जर जास्त असेल तर ते खतं पाण्यावाटे जवळच्या पाण्याच्या स्रोतामध्ये मिसळतात आणि मिसळलेलं पाणी जर जनावरांनी प्यायले तर जनावरांना विषबाधा होते. त्याचप्रकारे आपण पाहतोय जेव्हा चारा टंचाई असेल तेव्हा सायलेज आपण बनवतो, चारा साठवून ठेवतो आणि साठवणूक केलेला चारा जर समजा त्याच्यावरती फंगस ज्याला म्हणता येईल किंवा त्याच्यामध्ये नवीन वाढ होते, त्या वाढ झाल्यानंतर ते जनावरांनी खाल्लं तर त्यालासुद्धा विषबाधा होऊ शकते. सोबतच आपण बघतोय की एखादं जनावर आजारी पडलं, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण घरगुती उपचार केला तरीसुद्धा जनावरांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून आपण या संदर्भात काळजी घ्यायची आहे. प्रथम आपण बघूया की जनावरांना विषबाधा होते हे आपल्या लक्षात कसं येईल, कारण नेहमी आपल्यासमोर विषबाधा होत नाही. जनावर जर समजा चरायला गेलं असेल रानात तर रानात एखादा विषारी वनस्पती खाऊनसुद्धा त्यांना विषबाधा होते. नैसर्गिकतः जेव्हा जनावरांना चारा मुबलकपणात उपलब्ध असतो तेव्हा उपलब्ध असलेल्या चाऱ्यानुसार जनावरांना नैसर्गिकरित्या अशी एक गुण आत्मसात आहे की ते विषारी चारा खात नाहीत. आणि जर समजा तिथे दुष्काळ असेल, जनावरांना चारा मिळत नसेल तर उपलब्ध असलेल्या चाऱ्यामधून ते एखाद्या वेळी विषारी चारा किंवा विषारी वनस्पतीचं सेवन करतात आणि मग जनावरांना विषबाधा होते. तर ही वेगवेगळ्या प्रकारची विषबाधा होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची, तर प्रथमतः आपल्या शेतामध्ये किंवा सभोवताली जर फवारणी केलेली असेल तर हे फवारणी केल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवस शेताच्या आजूबाजूला जनावरं चरणार नाहीत याबद्दल काळजी घ्यायची आहे. आणि अशी जर आपण काळजी घेतली तर या प्रकारची विषबाधा होत नाही. परंतु महत्त्वाचं म्हणजे आता विषबाधा ही किती प्रकारची असते आणि कशी असते हे आपण थोडक्यात समजून घेऊ. विषबाधा ही एक तीव्र प्रकारची विषबाधा असते, मध्यम प्रकारची विषबाधा असते आणि सोबतच सौम्य प्रकारची विषबाधा होऊ शकते. तीव्र प्रकारची विषबाधा म्हणजे
असं सांगता येईल की शेतामध्ये युरियाची ट्रीटमेंट चालू आहे, युरिया आपण देत आहोत. लक्ष नसताना जर समजा एखादं जनावर युरिया खात असेल तर मुबलक प्रमाणामध्ये युरिया खाऊ शकतो आणि त्यानुसार होणारी विषबाधा म्हणजे तीव्र प्रकारची विषबाधा होय. यासोबतच मध्यम स्वरूपाची विषबाधा म्हणजे काय तर कमी प्रमाणामध्ये जर समजा आपण उदाहरण द्यायचं झाल्यास हे सांगता येईल की एखाद्या शेताच्या बाजूला पाण्याचं साठवण आहे, त्या पाण्याच्या साठवणीमध्ये एखाद्या फॅक्टरीमधून त्याचा निचरा होणारं पाणी असेल, मिसळत असेल तर ते दूषित पाणी जर समजा जनावरं काही दिवस पित असतील तर त्यानुसार होणारी विषबाधा म्हणजे ही मध्यम स्वरूपाची विषबाधा आहे. आणि सौम्य स्वरूपाची विषबाधा म्हणजे आपल्या लक्षात असेल की पाण्यामध्ये काही प्रमाणामध्ये विहिरीच्या पाण्यामध्ये फ्लोराईड्स असतील, नायट्रेट्स असतील, नत्र असेल, फॉस्फरस असेल, या प्रकारचे घटक जास्त प्रमाणात असतात. अशा प्रकारचे घटक प्राण्यांच्या शरीरामध्ये जास्त वेळ जात राहिले, हा कालावधी साधारणतः काही आठवड्यापासून महिन्यांपर्यंत असतो, म्हणजे 6 महिने, 8 महिने किंवा वर्षसुद्धा असू शकते. आणि अशा प्रकारचं प्राणी नियमित पिल्यास त्या जनावरांना या प्रकारची विषबाधा होऊ शकते, ज्यामध्ये जसं मी सांगितलं नायट्रेट्स, फ्लोराईड्स किंवा सॉल्ट पॉयझनिंग पण होऊ शकते. आणि म्हणून ही विषबाधा होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. लक्षात कसं येईल विषबाधा झाली हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉक्टरांकडे आपण घेऊन गेलो तर आपल्या लक्षात येईल, परंतु डॉक्टरांकडे आपण तेव्हाच नेऊ जेव्हा आपल्या लक्षात येईल. तर शेतकरी बंधूंनो, इथे मला हे सांगावंसं वाटतं की विषबाधा झाल्याची लक्षणे काय आहेत. सर्वसाधारणप्रमाणे जो व्यक्ती जनावरांची स्वतः काळजी घेतो, आपल्याकडचा गडी माणूस असेल किंवा शेतकरी स्वतः काळजी घेत असतील, नियमित ज्याला आपण म्हणतो सर्वसाधारणपणे जनावरांची जी वागणूक असते किंवा दिनचर्या असते याच्यामध्ये त्याचा फरक पडेल. आता हा फरक कोणता असू शकतो तर जनावरांमध्ये लाळ गळणे, त्यानंतर लघवी जास्त प्रमाणात होणे, हगवण लागणे, पोट फुगणे या प्रकारची लक्षणे असू शकतात. आता ही लक्षणे विषबाधेचीच आहेत हे कशावरून, कारण यामध्ये कन्फर्मेशन किंवा त्याचं निदान होणं गरजेचं आहे. तर ही एखाद्या आजारामध्ये सुद्धा असे लक्षणं आपल्याला दिसू शकतात. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं लक्षण कोणतं आहे हे महत्त्वाचं आहे, कारण डॉक्टरांना जेव्हा आपण सांगतो तेव्हा पहिलं लक्षण डॉक्टरांना सांगणे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण कोणत्या प्रकारची विषबाधा आहे हे पहिल्या लक्षणावरून डॉक्टर चांगल्या प्रकारे ओळखू शकतात. आधारला पॅनशी लिंक करणे हे चेहऱ्याशी स्मित जोडण्या इतकेच महत्त्वाचे आहे. कृपया लक्षात घ्या की सर्व पॅन धारक जबाबदारी समजून घेतात आणि ते लिंक करतात. आधारशी पॅन लिंक करण्यासाठी www.incometax.gov.in ला भेट द्या आणि आधार लिंकवर क्लिक करा आणि सूचनांचे अनुसरण करा. असे न केल्यास तुमचा पॅन निष्क्रिय होईल. पॅन निष्क्रिय झाल्यास प्रलंबित परतावा आणि त्यावरील व्याजावर प्रक्रिया केली जाणार नाही. TDS आणि TCS जास्त दराने कापले जातील. त्यामुळे तुम्ही 30 जून 2023 पर्यंत विलंब शुल्क म्हणून 1000 रुपये भरून तुमचा पॅन ऑनलाईन आधारशी लिंक करू शकता आणि भविष्यात कोणत्याही आर्थिक जोखमीपासून मुक्त होऊ शकता. प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र निर्माता. कितने ही रंग है हमारे देश में, रंग भाषा के, रंग संस्कृति के, रंग गीत के, रंग संगीत के और रंग हमारी भावनाओं के. छोटा सा छोटी सी आशा, इन सभी चटक और सुरीले रंगों से मिलकर बनी है रंगोली. रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी 12 वाजता, दर गुरुवारी दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. तूफानों से झुके नहीं, कदम कभी डिगे नहीं, से झुके नहीं, कदम कभी डिगे नहीं, राह में रुके नहीं.
आसमां से बुलंदी तक, कोशिश से कामयाबी 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 तक. दर मंगळवारी रात्री 8:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. शिवाय थेट प्रसारण आपण पाहू शकता सह्याद्री दूरदर्शनच्या YouTube चॅनल आणि फेसबुक पेजवर देखील. आपलं कुटुंब म्हणजे अगदी हवेशीर आहे नाही? ते कसं काय? मी आणि आई शांत वारा, चिमा वाऱ्याची मंद झुळूक, मोरू मैना सोसाट्याचा वारा आणि मी वादळ. चिमणराव गुंड्या भाऊ दर सोमवारी सायंकाळी 7:30 आणि रात्री 10 वाजता. दर मंगळवारी सकाळी 10:30 वाजता आणि दुपारी 1:30 वाजता आणि दर रविवारी सायंकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि YouTube चॅनलवरही उपलब्ध. तुमच्या आमच्या अर्थकारणाचा अर्थ बंदा रुपया. अर्थकारणाचा अर्थपूर्ण अनुभव बंदा रुपया. प्रसारण सोमवार मंगळवार सकाळी 9 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. बंदा रुपया. तर लक्षणे काय काय असतील याबद्दल मी थोडक्यात सांगतोय. लक्षण असेल की जनावर चारा खात नाही, पाणी पित नाही, हायपर एक्साइट होतो, म्हणजे त्याच्यामध्ये तीव्र प्रकारे तो रिॲक्शन दाखवेल एखाद्या गोष्टीला, किंवा आवाज दिल्यास तो एकदम दचकून उठेल. कधी कधी काय होतं, काही प्रकारच्या विषबाधांमध्ये भिंतीवरून उड्या मारल्यासारखा तो चालेल, किंवा कुंपण नसताना सुद्धा कंपनावरून उडी मारल्यासारखं चालेल. त्याच्या डोळ्याची बाहुली जी आहे ती मोठी होईल, डोळे विस्पारल्यासारखं जनावर बघेल, किंवा श्वासोच्छ्वास वाढेल, श्वास घ्यायला त्याला त्रास होईल, धापा टाकेल. अशा प्रकारचे खूप सारे लक्षणं वेगवेगळ्या विषबाधांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे असू शकतात. तेव्हा अशा प्रकारचे कुठलंही लक्षण आपल्या लक्षात आलं तर आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे. काळजी कुठली घ्यायची तर आपण डॉक्टरांना फोन करून त्यांना विचारायला पाहिजे की आमच्या जनावरांचे असे लक्षणं दिसतात आहे, विषबाधा असू शकेल काय. कारण ही जर लक्षणं असतील आणि तीव्र स्वरूपाच्या विषबाधेची लक्षणं असतील तर जनावर काही तासांपासून 1-2 दिवसामध्ये दगावण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून आपले जनावर दगावू नये म्हणून अशा प्रकारचे काही लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावरती उपचार करून घेणे अत्यावश्यक आहे. तेव्हा शेतकरी बंधूंना माझी अशी आग्रहाची विनंती आहे की असे प्रकारचे लक्षणं दिसल्यास नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला असा प्रश्न पडतोय की वेगवेगळ्या जातीच्या जनावरांमध्ये ही लक्षणं सारखीच असतात काय, किंवा एखादं विष असेल तर ते विष वेगवेगळ्या जनावरांमध्ये सारख्याच प्रमाणामध्ये बाधित होते काय. तर यामध्ये मला सांगताना असं सांगावंसं वाटतंय की एखादं विष गाई म्हशींमध्ये ज्या प्रमाणात असेल त्याच प्रमाणामध्ये ते शेळ्या मेंढ्यांना बाधित करेल असं नाही. लक्षणं जरी सारखी असली तरी वेगवेगळ्या जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे विषबाधा होऊ शकते, हे आपण लक्षात ठेवण्यास हरकत नाही. सर्वसाधारणपणे दुष्काळाच्या काळामध्ये होतं काय, चारा कमी असल्यामुळे जनावरं जेव्हा चरायला जातात रानामध्ये तेव्हा विषारी वनस्पतीचं सेवन करतात आणि मग त्यांच्यामध्ये विषबाधा होते. आपण वृत्तपत्रामध्ये किंवा बातम्यांमध्ये असं ऐकलं असेल की एकाच वेळी एका रानामध्ये चरायला गेलेले 20, 25, 30, 10 असे कितीतरी प्रकारचे जनावरं एका वेळी मृत्युमुखी पडतात. त्याचं कारणच ते आहे की एखादा कळप एखाद्या भागामध्ये चरायला गेल्यास एकतर दूषित पाणी, यामुळे शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान होतं आणि ते नुकसान होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायला पाहिजे. सोबतच वेगवेगळ्या विषबाधेच्या प्रकारामध्ये आणखीन सांगता येईल आपल्याला की आपण जेव्हा जनावरांसाठी चारा तयार करतो त्यामध्ये आपण सॉल्ट किंवा मीठ हे सुद्धा आपण देतो. तर मिठाचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर त्यानेसुद्धा विषबाधा होते. साधारणतः असं म्हणण्यात येतं की जर आपण मीठ जास्त प्रमाणात दिलं तर जनावरांना जास्त फायदा होईल, परंतु तसं नाही. चाऱ्याच्या प्रमाणामध्ये 1 किंवा 2% जे मीठ आहे
तेवढंच मीठ असायला पाहिजे आणि जास्त प्रमाणात मीठ झाल्यास त्याचीसुद्धा जनावरांना विषबाधा होते. तर शेतकरी बंधूंनो, विषबाधेच्या संदर्भात सांगायचं झाल्यास कुठलंही खाद्य जर जास्त प्रमाणात पोटात गेलं त्याचीसुद्धा विषबाधा होऊ शकते. जेवण आपण नेहमी करतो, जर तेच जेवण जास्त झालं, पाणी शरीराला आवश्यक आहे तेच पाणी जास्त झालं, मीठ असेल, अन्न असेल, जे शरीराला लागणारे घटक आहेत ते जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याची विषबाधा मानवी शरीराला होते. त्याचप्रमाणे जनावरांचं सुद्धा आहे. जनावरांना योग्य प्रमाणात जर आपण चारा दिला, योग्य प्रमाणात किंवा योग्य चारा दिला तर विषबाधा होणार नाही. त्यापेक्षा जास्त प्रमाणात चारा, मीठ असेल किंवा आणखी कुठलेही घटक असतील किंवा आपण ढेप त्यांना देतो, खाऊ घालतो, तर ढेपेचं प्रमाणसुद्धा जास्त झालं किंवा हिरव्या चाऱ्याचं प्रमाणसुद्धा जास्त झालं तरी त्यांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून योग्य प्रमाणात चारा देणं त्यांना आवश्यक आहे. इथे आणखीन एक नमूद करावं असं वाटतं की सर्वसाधारणपणे जेव्हा जनावरं शेतात जातात किंवा रानात चरायला जातात तेव्हा साप किंवा विंचू चावून त्यांना विषबाधा होण्याचे प्रकार आपण नेहमीच ऐकतो किंवा ऐकलेले आहेत, शेतकरी बंधूंनी पाहिलेले सुद्धा आहेत. तर साधारणतः ते कसे ओळखायचे आणि त्यांना ही विषबाधा कशी होईल? जेव्हा जनावर शेतात चरायला जाते तेव्हा मान खाली घालून जनावर चरत असतं, तर तोंडाचा भाग किंवा पायाचा भाग इथे जर समजा एखादा साप चावला असेल तर विषबाधा होऊ शकते. सर्वसाधारणपणे साप त्याच भागात चावा घेतो. पाठीवर किंवा जमिनीपासून 1 फुटाच्या वरच्या भागात त्याचा दंश होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला जर असं काही लक्षण आढळले तर आपण चारही पायावर किंवा तोंडावरती सापाच्या चावण्याची खूण आहे का हे बघायचं. आपल्याला माहीतच आहे की साप विषारी आणि बिनविषारी असतात, तर साप चावल्यानंतर विषारी साप आहे किंवा बिनविषारी आहे हे तर बघायला आपल्याला मिळणार नाही. तरीसुद्धा काळजी म्हणून साप चावल्यानंतर तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण औषधोपचार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून प्रत्येक वेळी जर समजा आपल्याला कधीकधी काय होतं की साप दिसतसुद्धा नाही आणि लक्षणं दिसतात. साप चावल्यास साधारणपणे 2 प्रकारचे लक्षणं दिसतात, तर फेस येणे आणि साप चावल्यानंतर रक्तामधलं जे हिमोग्लोबिन आहे ते हिमोग्लोबिन दूषित होतं, हे आपल्या लक्षात येत नाही, परंतु सूज येते पायावरती किंवा जिथे चावलं असेल तिथे सूज असेल. बरं, सूज असेल हे प्रत्येक वेळी नाही, कधी सूज असू पण शकते आणि नसू पण शकते. त्यामुळे नेहमीपेक्षा जर जास्त वेगळ्या प्रकारे लक्षणं दिसत असतील तर मात्र डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. आप दूरदर्शन के नेशनल चैनल को टाटा प्ले पर 114 नंबर पर, एयरटेल पर 148 नंबर, सन पर 302 नंबर, हैथवे पर 40, DTH पर 175, डेन पर 138, डिश पर 193 और फ्री डिश पर 2 नंबर चैनल पर देख सकते हैं. चला पर्यटनाला. प्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी सकाळी 10:30 वाजता आणि दुपारी 2 वाजता. रुचिराचा प्रत्येक पदार्थ, प्रत्येक पदार्थाची चवच न्यारी. खमंग रुचकर नवनवीन पदार्थ आता बनवा घरच्या घरी. रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. कितने ही रंग है हमारे देश में, रंग भाषा के, रंग संस्कृति के, रंग गीत के, रंग संगीत के. सातों सुरों की सहेली, रंगों की है ये पहेली, सतरंगी है ये अटखेली. और रंग हमारी भावनाओं के, इन सभी चटक और सुरीले रंगों से मिलकर बनी रंगोली. सुरमई गीतों की है ये रंगोली.
रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी 12 वाजता, दर गुरुवारी दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की सर्वात शेवटी काय तर आपण आपल्या जनावरांना विषबाधा होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची, तर हे 1, 2, 3 पॉईंट मी तुम्हाला सांगू शकतो. पहिला पॉईंट म्हणजे पाणी स्वच्छ असावं. जे जनावरांना पाणी प्यायला ते स्वच्छ असावं, त्याच्यामध्ये काहीही मिसळलेलं नसावं. चारा जो साठवणूक केलेला असतो तो दूषित झालेला नसावा. त्याचप्रमाणे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा जनावर बाहेर चारायला जाईल तेव्हा ज्या भागामध्ये विषारी वनस्पती आपल्या लक्षात असतात त्या विषारी वनस्पती खाणार नाहीत हे लक्षात ठेवायचं. जनावर जेव्हा रानामध्ये चारा खायला जातील तेव्हा पिसोंडी किंवा काही भागामध्ये त्याला टणटणी म्हणतात किंवा काही भागामध्ये वेगवेगळे नावं असतात. तर हे साधारणतः काटेरी थोडं फूल असल्यासारखं असतं, त्याच्यामध्ये बऱ्याच फुलांचा गुच्छ असतो आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर बारीक बारीक काळ्या रंगाचे दाणे असतात. तर हे अशा प्रकारचे वेगवेगळे विषारी वनस्पती खाणार नाही त्याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे दुष्काळ असेल, पाण्याचा दुष्काळ असेल तेव्हा सर्वसाधारणपणे फॅक्टरीच्या बाजूला जे पाणी असेल ते पाणी अतिशय दूषित असतं. जनावरं ते पाणी पिण्यास जातात आणि पाणी पितात, तर त्यामुळे त्यांना विषबाधा होण्याची शक्यता फार असते. आणि जेव्हा चारा कमी असतो तेव्हा आपण राहिलेलं अन्न काही लोक जनावरांना खाऊ घालतात. ते जर दूषित असेल, ते जर सडलेलं असेल, कुजलेलं असेल तेव्हासुद्धा जनावरांना विषबाधा होते आणि म्हणून या प्रकारची आपण काळजी घ्यायला पाहिजे. सर्वसाधारणपणे शेवटी मी एकच सांगू इच्छितो, जनावरांची काळजी आपण आपल्यासारखीच घ्यायला पाहिजे. जर जनावरांना विषबाधा झाली, कुठल्याही प्रकारे विषबाधा झाली तर शेतकऱ्यांना फार नुकसान होते. त्याची तब्येत तर खराब होतेच, त्यांचं उत्पन्न पण जाईल, दूध कमी होते आणि जनावर दगावल्यास हा कधी भरून न निघणारा लॉस असतो किंवा त्याचं नुकसान होते. आणि म्हणून प्रथमतः मी सांगितलेली लक्षणापैकी कोणतीही लक्षण आढळलं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घ्यावा आणि जनावरांना होणारी विषबाधा त्याची काळजी घ्यावी किंवा जनावरांना विषबाधा होऊ नये याचीसुद्धा आपण काळजी घ्यावी. धन्यवाद. विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्व सिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामे. विठ्ठल भक्तीचा हा सोहळा, पाहू याची देही याची डोळा. विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेचं थेट प्रसारण पंढरपूर येथून. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. गुरुवार दिनांक 29 जून 2000